नमस्कार, मी रश्मी. स्वाद सुखाचामध्ये आपलं स्वागत आहे. मस्त असं समोर दिसणारं बटर चिकन आज आपण बघणार आहोत. रेस्टॉरंट स्टाईलने कसं करायचं ते. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेले स्वच्छ धुवून. नंतर इथे मी 3 मोठे कांदे पातळ चिरून घेतलेले आहेत. 2 मी इथे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत. तसेच इथे पण 15 ते 20 काजू घेतलेले आहेत. तेल घेतलेले अर्धी वाटी. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट. अर्धी वाटी दही घेतलेलं आहे. चवीपुरती मीठ घेतलेलं आहे. बटर घेतलेलं आहे 3 चमचे. 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले आहेत. वेलची घेतल्यात. थोडंसं लवंग घेतल्यात 3-4, वेलच्या 3-4 घेतल्यात. 3 तमालपत्र पानं, 1 चमचा कसुरी मेथी, अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा आपण गरम मसाला घेतलेला आहे. इथे सुरुवातीला आपण चिकन धुवून त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आपण ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत. त्याच्यासाठी आपण इथे गरम मसाला आपला जो होता तो घातलेला आहे आपण. नंतर आपण त्याच्यामध्ये मिरची पावडर घालून घेणार आहोत. एक साधारण अर्धा ते पाऊण चमचा आपण मिरची पावडर घातली इथे. नंतर अर्धा चमचा हळद घालायचे. नंतर 1 चमचा आपण जी आलं लसूणची पेस्ट घेतली होती ती आपण घालून घेतली. अर्धी वाटी दही सुद्धा घालणार आहोत आपण. पूर्णपणे आपण मिक्स करून ते मॅरिनेट करायला ठेवायचं. साधारण 20-25 मिनिट किंवा अर्धा तास ते आपण ते मॅरिनेट करून ठेवणार आहोत चिकन. चिकन आपलं मॅरिनेट होईल तोपर्यंत आपण आपलं पेस्ट साठी लागणारी तयारी करून घेऊया. मी इथे एक पॅन घेणार आहे. तर पॅन मध्ये आता गरम झालं की पॅन मध्ये आपण तेल घालून घ्यायचंय. एक 3 चमचे मोठे आपण तेल घालून घेणार आहोत. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण लवंग, दालचिनी, वेलची आणि तमालपत्र घालून घ्यायचंय. नंतर त्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत. कांदा आपण परतून घेणार आहोत. ते कांदा शिजायला लागला आपला म्हणजे अर्धवट शिजत आला की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. आता कांदा शिजायला थोडा वेळ लागतो टोमॅटोपेक्षा. कांद्याचं प्रमाण आपण इथे जास्त घेतलेलं आहे पेस्टसाठी. आपला कांदा अर्धवट शिजत आला तर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊया. 2 आपण टोमॅटो घेतलेले इथे. टोमॅटो आणि कांदा शिजून झाला की त्यामध्येच आपल्याला काजू सुद्धा घालून घ्यायचे आहेत. काजू आपण सुरुवातीला घातले नाहीयेत कारण ते करपू शकतात. त्यामुळे आपण कांदा टोमॅटो आपला शिजत आला की नंतर आपण त्यामध्ये 15-20 काजू आपण घालणार आहोत. सर्व आपण व्यवस्थित एकदम पेस्ट सारखं स्मूथ होईल म्हणजे शिजून पूर्ण शिजेल तोपर्यंत आपण ते परतून घ्यायचंय. गॅसची फ्लेम तुम्ही इथे फास्ट ठेवला तरीही चालेल का तर आपला कांदा शिजून द्यायचा आहे म्हणून. नंतर आपण थंड करून त्याची मिक्सरमधून पेस्ट करून घेणार आहोत. आपण पाहाल आपला कांदा बऱ्यापैकी शिजत आलेला आता इथे. मध्ये मध्ये आपण त्याला परतून घेणार आहोत जेणेकरून तो करपू नये. इथे आपला कांदा आता बऱ्यापैकी शिजून झालाय म्हणजे पेस्ट साठी लागणारा जो मसाला आपल्या जे लागणार आहे तो शिजून झालेला आहे. त्यामध्येच आता आपल्याला आपला उरलेला जो लाल मिरची पावडर होती आपली एक साधारण मी 2 चमचा घातलेली आहे. मगाशी आपण एक अर्धा पाऊण चमचा आणि ती उरलेली एक 1.25 चमचा जी आहे ती आणि हळद आपण आता इथे घालून घेतलेली आहे. आता हे सगळं थंड होईपर्यंत आपण आपलं चिकन पण मॅरिनेट झालेलं आहे ते आपण फ्राय करून घेऊया. इथे मी पॅन मध्ये बटर घालून घेणार आहे. एक साधारण 2 चमचे एवढं आपण बटर घातलेलं आहे पॅन मध्ये.
बटर आपलं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण चिकन जे आपण मॅरिनेट करून ठेवलं होतं ते घालायचं आपल्याला. आपण पाहिले ते चिकनला पाणी सुटलेलं आहे. त्याच्यावर आपण झाकण न ठेवता ते चिकन असंच आपण परतून म्हणजेच फ्राय करून घ्यायचंय ते. त्याच्यावर झाकण ठेवायचं नाहीये. इथे मी सगळे बोनलेसचे पीस घेतलेले आहेत. ते शिजेपर्यंत आपण मगाचं जे फ्राय केलं होता कांदा वगैरे ते मिक्सरला लावून घेऊया. कांदा, टोमॅटो, काजू वगैरे जे आपण मगाशी फ्राय करून घेतलं होतं ते आपण मिक्सरमध्ये त्याची एकदम पेस्ट करून घेऊया. इथे आता आपल्याला ही पेस्ट तयार झालेली आहे. तोपर्यंत आपलं चिकन सुद्धा आपण बघूया. चिकनचं पाणी पण थोडं कमी झालंय. छान शिजतंय. आपण बघाल इथे परतून गॅसची फ्लेम मात्र इथे मी फास्ट ठेवलेली आहे. चिकन आपलं बऱ्यापैकी शिजलेलं सुद्धा आहे. आता त्यातला पूर्णपणे मसाला फ्राय करून ड्राय करून घेतलेला आहे. आपण बघाल इथे मस्त चिकन फ्राय झालेलं आहे इथे. ते एका बाउलमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच पॅन मध्ये नंतर आपण पुन्हा थोडंसं आपलं बटर घालूया. 1 चमचा आपण बटर घातलेलं आहे आणि मगाशी आपली जी पेस्ट आपण तयार केली होती ती आता त्यामध्ये घालून घ्यायची आहे. ही पेस्ट आपली जी प्युरी आपण तयार केली आहे ते मस्त हा जो मसाला आहे तो अगदी छान परतून घ्यायचा आहे बटरमध्ये. तो एक साधारण 5-7 मिनिटं आपण मस्त परतून घेणार आहोत. थोडा वेळ आपण याच्यावर एक झाकण ठेवून ते शिजून द्यायचंय मसाला. 3-4 मिनिटं आपण तो शिजून द्यायचंय. आपलं तर आपण झाकण काढून घेऊया. मस्त असा आपला मसाला शिजून झालेला आहे. आपण बघाल साईडने थोडं तेलही सुटलेलं आहे याला आणि एक मस्त सुगंधही येतोय त्या मसाल्याचा. त्यामध्ये आपण आता मीठ घालून घेऊया. आपण मीठ इथे कमी घातलेलं आहे. मगाशी आपण मीठ घातलं होतं चिकनमध्ये त्यामुळे इथे थोडंसंच आपण मीठ घालणार. साधारण एक पाव चमचा आपण इथे आता मीठ घातलंय फक्त आपल्या या ग्रेव्हीसाठी. आता चिकनमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलं होतं. आपला मसाले व्यवस्थित शिजून झालेले आहे. त्यामध्ये आता आपण जे फ्राय केलेलं चिकन होतं मगाशी ते घालून घ्यायचंय. हे सर्व चिकन मी ते घातलेलं आहे. त्या मसाल्याच्या ग्रेव्हीमध्ये आपण आता मस्त ते परतून घेऊया. म्हणजे सर्व पीसला तो व्यवस्थित मसालाही लागेल. मस्त असा सुगंध बटर चिकनचा येत आहे. अगदी मस्त घरगुती आपण करू शकतो. अगदी रेस्टॉरंट स्टाईल बटर चिकन तेही कमी बटरमध्ये. नक्की ते ट्राय करून बघा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र मित्रमैत्रिणींनी विसरू नका. थोडीशी वरून आता आपण कसुरी मेथी आहे ते घालून घेणार आहोत. नक्कीच घरी ट्राय करा. अगदी जास्त काही वस्तूही नाहीयेत. घरच्या घरी असणाऱ्या वस्तूंमधूनच आपण हे बटर चिकन बनवलेलं आहे. नक्की रेसिपी ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये सांगायला मात्र विसरू नका आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. वरून थोडं आणखीन आपण 1 चमचा बटर घालून घेऊया.
माझ्याकडे क्रीम सुद्धा आहे म्हणून मी थोडंसं क्रीम वरून घालणार आहे, पण क्रीम ही ऑप्शनल मध्ये आहे. आपलं बटर आपण घालून झालेलं आहे. थोडंसं झाकण देऊन आपण त्यातून वाफ काढूया. कारण आपण आता चिकन आत्ता घातलं होतं, पण एक 2-4 मिनिटाची आपण वाफ द्यायची आहे त्याला. झाकण काढून घेऊया. मस्त असं हे बटर चिकन झालेलं आहे. वरून थोडंसं मी क्रीम मगाशी सांगितल्याप्रमाणे थोडंसं क्रीम घालत आहे गार्निशिंग साठी. नक्की एकदा ट्राय करा. आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कमेंट्स मध्ये सांगायला मात्र विसरू नका. आवडली तर नक्कीच चॅनलवरच्या या रेसिपीला तुम्ही शेअर करा. धन्यवाद हा व्हिडिओ बघितल्याबद्दल.